नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, तुमचे सगळ्यांचे मला Instagramवर खूप मेसेज येत आहेत, DM येत आहे, की ताई खूप दिवस झाले, 8-9 दिवस झाले तुझे व्हिडिओज येत नाहीये. काय झालं? व्हिडिओज काय बनवत नाहीये? व्हिडिओज काय येत नाहीयेत? तर मला रिप्लाय द्यायला सुद्धा टाईम नव्हता. तर आज म्हटलं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगूनच टाकूया, की व्हिडिओज का येत नाहीये. तर व्हिडिओ मला पण बनवायचे असतात, पण एवढं माझं कामाचा ताण वाढलेला आहे, की मला व्हिडिओज बनवायला, ते एडिट करायला टाईमच मिळत नाहीये. तर आज तुम्हाला माहितीच असेल, की प्रत्येक उन्हाळ्यामध्ये खानदेश असो, मराठवाडा असो, विदर्भ असो, आपले आपले जे उन्हाळी कामं असतात ते चालू होतात. ती म्हणजे कशाचे? पापड-बिपडे किंवा वेफर्स, चकल्या, हे सगळं करायचं काम आपलं चालू होतं. आणि त्यासाठी एवढी झंझट असते ना, की खूप जास्त झंझट असते आणि त्यातून आपण व्हिडिओ शूट करणं, ते एडिट करणं. माझे 2 मुलं आहेत. माझ्या मुलीचे एक्झाम चालू आहेत. तर तिचे एक्झाम आहे, त्याच्यामुळे तिची तयारी करून घेणं, हे सगळे कामं, परत शिलाईचे माझे कामं असतात. तर एवढे कामं करून व्हिडिओ एडिट करणं आणि व्हिडिओज शूट करणं हे जमत नाही आहे मला. तर या दिवसांमध्ये मी काय काम केलं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमची ही मैत्रिणी शिलाईविषयी तुमच्यासाठी नवनवीन टिप्स आणि ट्रिक घेऊन येत असते. तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओजसुद्धा बघू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला जे बॅगेचं मेजरमेंट आहे ते कसं घ्यायचं किंवा बॅगेला हँडल कसं लावायचं, प्रत्येक बॅगेचं मेजरमेंट कसं वेगवेगळ्या मापानुसार घ्यायचं असतं. त्यानंतर त्याला कापड किती मापाचं घ्यायचं, सगळं मी त्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि त्यामुळेच मला तुमचे एवढे मेसेज येत आहेत. त्या मुळेच तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी या 8 दिवसामध्ये ही एक पिशवी शिवलेली जी कस्टमरचीच आहे आणि ती द्यायची आहे. त्या मला सारख्या विचारतायत आणि माझ्या गावातच राहतात, "झालं का ताई? झालं का? झालं का?" तर त्यांची ही एक पिशवी आहे आणि ही मी स्टिच केलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता पडद्याच्या कापडापासून किती सुंदर पिशवी रेडी झालेली आहे. आणि सगळं मटेरियल हे घरचंच होतं. हे बघा, आतमधून पण तुम्ही बघू शकता. खूप जास्त त्याला स्पेस आहे. हे बघा, खूप जास्त स्पेस आहे, खूप जास्त सामान याच्यामध्ये बसेल. आणि जे हँडल जे आहेत ते आपण खालून लावल्यामुळे, इथे पायपिंगमध्ये लॉक केल्यामुळे आपले हँडलसुद्धा तुटत नाहीत. की तुम्ही कितीही जड सामान याच्यामध्ये ठेवला तरी तुमचे हँडल जे आहेत ते तुटणार नाही. अशी ही छान सुंदर 2 कलरमध्ये, 2 कलरच्या शेडमध्ये ही पिशवी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही एक पिशवी मी रेडी केली, सेम आहे, फक्त याला पायपिंग करायची आहे. हे बघा, ही दुसऱ्या कस्टमरची आहे. तर ते माझ्या शेजारच्या गावातले आहे, तर त्यांची आहे. तर याला फक्त पायपिंग करायची आहे, बाकी रेडी झालेली आहे. तर याला पण खूप जास्त स्पेस आहे. आणि हे पण घरातल्या जे सामान असतं त्यातूनच रेडी झालेली आहे. आतमध्ये शर्ट पीस लावलेला आहे. आणि हे बाहेर मी जे 10-10 रुपयाचे तुकडे आणते कपड्यांचे ते आहे. आणि चेन वगैरे मी पूर्ण बंडलच घेत असते. मला 5 रुपये मीटर चेन मिळालेली होती. आणि हे जे रनर असतात हे 1.5 रुपयाचं एक असं मी आणते. तर हे बघा, खूप खूप छान आहे. फक्त आता याला जर ब्लॅक कलरची पायपिंग लावली ना, खूप सुंदर दिसेल. तर पायपिंग लावायची बाकी आहे, बाकी ती रेडी आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे पॅन्टचे पीस जे आहे ते मी कट करून ठेवलेलं आहे. हे बघा, ही याची अशी पिशवी रेडी होणार आहे. तर याच्या आजूबाजूला जो बॉटमचा बेस आहे तो मी लावणार आहे. आणि हँडल वगैरे लावून ही सुद्धा पिशवी छान अशी रेडी होणार आहे आपली. याच कापडाची सेम पिशवी जी मी आहे ती याआधी पण शिवलेली होती. तर कस्टमर त्या 4 पिशव्या घेऊन गेलेल्या आहेत आणि अजून या 4 पिशव्या माझ्याकडे त्यांच्या पेंडिंग आहेत. तर या पिशव्यासुद्धा मला अजून स्टिच करायच्या आहेत. नंतर हे जीन्सचं अखंड जीन्स होती, त्याचा कपडा मी कट केलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही जीन्स मी कट केलेली आहे. आणि हा जीन्सचा कपडा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही जीन्स आहे. हे जीन्सचा पायाचा जो एक भाग असतो तो हा एक भाग होता. हे बघा, हा एक भाग होता. तर हे 2 भाग मी जॉईंट केलेले आहेत. दोन्ही पायाचे भाग आहेत ना आपले, ते जॉईंट केलेले आहेत. आता मला याची ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची आहे. शॉपिंग बॅग नाही स्टिच करायची, ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची आहे मोठ्या साईजमध्ये. तर ती सुद्धा मला स्टिच करून त्यांना द्यायची आहे. त्याच्यानंतर हे एक पॅन्ट आहे. तर याची पण मला ट्रॅव्हल बॅग स्टिच करून द्यायची आहे. तर असे जुने कपडेसुद्धा गावातल्या बायका ज्या असतात त्या देतात आणि त्यांना त्याच्यापासूनच आपण खूप छान
ट्रॅव्हल बॅग किंवा जी आपली बाजाराची पिशवी असते किंवा शॉपिंग बॅग अशी रेडी करून देत असतो. तर आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू तयार करत असतं. आणि मी जे 10-10 रुपयाचे कपडे वगैरे अस्तर वगैरे आणते, तर त्यातून सुद्धा त्यांना कपडा आवडला तर त्यातून सुद्धा ते तयार करून घेत. आणि एवढं सगळं शिलाईचं काम करून मी तयार केलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एवढे सारे वेफर्स. तर हे बटाट्याचे वेफर्स आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र असे वेफर्स हे रेडी झालेले आहेत. तर हे 5 किलोचे मी रेडी केलेले आहेत. 5 किलो बटाटे आणलेले होते मी बाजारातून. तर आमच्या इथे मला हे 15 रुपये किलो असे मिळाले होते बाजारामध्ये. तर असे वेफर मी रेडी केले. त्याच्यानंतर तुम्हाला एक युनिक वस्तू दाखवते मी. जे आपण बटाट्याचे साल असतो ना, ते काढून फेकून देतो आणि मधला जो बटाटा असतो त्याची वेफर बनवतो. पण ही जी साल असते ना, हे बघा, ही जी साल असते ही धुवून आपण जी बटाट्याची प्रोसेस करतो सेम तीच प्रोसेस करायची, सेम तसेच वाळवायचे आणि ते तळायचे. इतके छान लागतात ना, जे कुरकुरे लागतात आपल्या पाकिटमधले विकत आणतो सेम तसेच लागतात. तर त्याच्यावरती तुम्ही तळून मसाला वगैरे टाकल्यानंतर खूप छान लागतात. तर मी हे बटाट्याच्या सालीसुद्धा वाळवलेल्या आहेत. सेम मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना उकळवून वाळवून तळून मुलांना देते. खूप छान लागतात कुरकुऱ्यांसारख्या. म्हणजे बाहेरचे जे पॅकेट फूड असतात ते खाण्यापेक्षा हे खाल्लेलं नेहमीच चांगलं, नाही का. तर बटाट्यांच्या सालीमध्ये सुद्धा पोषण असतं, त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा मुलांना देऊ शकता. त्याच्यासोबतच हे बघा, मी हे रेडी केले चकल्या. हे बघा, हे आहेत चकल्या. तर खूप अशा बारीक केलेल्या आहेत मी. आणि त्याच्यासोबत चकल्यांच्याच असे लांब लांब मी कुरकुऱ्यांसारखं रेडी केलेलं आहे. तर या चकल्यांमध्ये मी, हे बघा, खूप छान चकल्या रेडी झाल्या आहेत. तुम्हाला रेड दिसत असतील त्या. तर रेड यामुळे दिसत आहेत की त्याच्यामध्ये मी टोमॅटो बारीक करून टाकले. त्याच्यानंतर आमचूर पावडर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जलजिरा टाकू शकता. एकदम छान लागतात आणि कुरकुऱ्यांसारखेच लागतात. त्याच्यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा टाकलेला आहे. तर त्याची चव वेगळीच लागते. एकदम साध्या चकल्या बनवण्यापेक्षा मी त्या तशा बनवल्या आहेत. आणि त्या आहेत भाताच्या चकल्या. म्हणजे भात शिजवून वगैरे नाही बनवलेल्या मी त्या. तांदूळ थोडा वेळ भिजत घालायचे आहे 2-3 तास. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं रवण बनवून घ्यायचं आहे. म्हणजे ते मिक्सरला वाटून घ्यायचं, त्याचं रवण बनवून घ्यायचं. आणि जेवढे तुमचे तांदूळ, म्हणजे जेवढ्या तुमच्या तांदूळांचा ते रवण असतं तेवढं पाणी ठेवून ते उकळवायचं. आणि त्याच्यामध्ये ते टोमॅटोचं वगैरे प्युरी वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर ते रवण टाकायचं आणि त्याला फेटायचं. आणि जसं आपलं कुरडईचं चीक बनवतो आपण सेम तसंच बनवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्या चकल्या बनवून घ्यायच्या. किंवा तुम्ही कुरकुऱ्यांसारखं असं लांब लांब हे जरी बनवलं तरी चालतं. तर आता सध्या तरी बायका ज्या आहेत ते असे लांब लांबच टाकतात असे दोऱ्यांसारखे. त्याच्याने तळायला पण इझी जातं आणि करायला पण इझी जातं. तर हे बघा, यूट्यूबमधून सुट्टी घेऊन 8 दिवसात माझे हे एवढी सगळी कामं झालेले आहेत. तर याच्या पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यूज येणार आहेत. आता मी या पिशवीला सुद्धा पायपिंग लावून घेते आणि तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन त्याचा लुक कसा आलेला आहे. तर पायपिंगसाठी मला आधी कपडा शोधावा लागेल, म्हणून त्याची पायपिंग राहिलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही बनवले का पापड बिबडे किंवा वेफर्स चकल्या ते सुद्धा सांगा. आणि खानदेशातले असाल तर बिबडे नक्कीच बनवले असणार तुम्ही. आणि ज्वारीचे खिशीचे पापड बनवले का ते सुद्धा सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.